पहिला चेंडू मला वाटतं लेग बायचा इशारा आलेला आहे. अंगाला लागून हा चेंडू गेला आणि एक धाव या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू पुन्हा या चेंडूवर सुद्धा धाव मिळालेला नाही. निश्चितच प्रशंसा करावी लागेल गोलंदाजांची. पहिले 3 चेंडू झाले, केवळ एक धाव प्राप्त झालेली या ठिकाणी. सुधीर भाऊ या ठिकाणी गोलंदाजी करतायत. आघाडीची फलंदाजांची जोडी. यावेळी मात्र मोठा फटकार आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑनच्या वरून. चौकारांनी खातं उघडलं. चंचल वंजारी यांनी चौकारांनी खातं उघडलं स्वतःचं. 5 धावा. पहिला षटक प्रगतीवर. पुन्हा एकदा मोठा फटकार आणि षटकार. चौकारांनी षटकारांनी स्वागत केलं सुधीर भाऊ चव्हाण यांचं. अकरा धावा फळ्यावरती लागलेले. पहिले 3 चेंडू अतिशय सुंदर हाताळलेले होते. त्यानंतर मात्र उर्वरित 2 चेंडूवर चौकार आणि षटकारांचा पाऊस या ठिकाणी केलेला. मोठा फटकार आणि हा पुन्हा एक चौकार या ठिकाणी. पंचांचा इशारा चौकार असल्याचा. एक षटक 15 धावा बिनगडी बाद. एक षटक 15 धावा बिनगडी बाद. सुधीर यांनी पहिल्या 3 चेंडूमध्ये अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली होती. त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये मात्र 12 धावांचा पाऊस. पुन्हा एकदा चेंडू जातोय या ठिकाणी बघावं लागेल आणि या ठिकाणी महागडं पडू शकलं असतं. योग्य असा ताळमेळ. सुंदर चेंडू, सुंदर असा फटकार, त्याही पेक्षा अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. मात्र आपल्या सुरक्षित सीमारेषेच्या आतमध्ये पोहोचले. 16 धावा फळ्यावरती लागलेल्या. रमेश यांचा चेंडू पुन्हा फटकार, मोठा फटकार येतोय मिड विकेटच्या दिशेने. चौकार. 4 धावा. वीस धावा. पुन्हा एकदा फाईन लीगच्या दिशेने मारलेला फटकार. चेंडूच्या मागे धावतो क्षेत्ररक्षक. बघावं लागेल कोण जिंकतो या ठिकाणी. चेंडू जिंकतो की क्षेत्ररक्षक आणि हा चौकार. पुन्हा चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करताना दिसतो या ठिकाणी चंचल वंजारी. कर्णधार आहेत स्वतः आणि तडाखेबंद फलंदाजी करतात. केवळ 7 चेंडूचा सामना करत
4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 22 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. मोठा फटकार, चेंडू हवेत आणि दोनही क्षेत्ररक्षक जागेवरच थांबून गेले. 2 धावा निश्चितच प्राप्त केल्या. मिड विकेटच्या दिशेने हा आलेला फटकार होता. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला फटकार, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने 4 धावांकरता. 30 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. दुसरं षटक प्रगतीवर असताना 30 धावा फळ्यावरती आलेल्या आहे आणि या 30 मध्ये 28 धावा या चंचल वंजारी यांच्या आहेत. पुन्हा हा चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. 34 धावा, 2 षटकांचा खेळ पूर्ण, 34 धावा. आणि चंचल वंजारी केवळ 18 धावा दूर आपल्या अर्धशतकापासून. पहिला चेंडू अंगाला लागून हा यष्टीरक्षकाच्या मागे गेला. निश्चितच 1 धाव प्राप्त होईल. मोठा फटकार, चेंडू निश्चित आमच्यावर आणि या ठिकाणी सुंदर फटकार, स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या वरून मारलेला हा फटकार. 6 धावांकरता 38 धावा, केवळ 11 चेंडू. नमस्कार, गुड मॉर्निंग. तुम्ही टाका ना बॉलिंग, त्याशिवाय जमत नाही. कारण इधर पीछे नहीं उधर. अरे आला बनो हाँ ऐसे लेना, ऐसे बॉल ले मार. हाँ ऐसा मारना पड़ता. इधर से लेना तो 41 धावा फलकावरती आलेला आहे. सुधीरजी चव्हाण गोलंदाजी करताना. सुधीरजी पुन्हा एकदा मोठा फटकार होता. याचा बचाव करत मात्र या ठिकाणी जितेश सर. 1च धाव प्राप्त होईल आणि बराच वेळच्या विश्रांतीनंतर केवळ 1 धाव आलेली. 39 धावांवर पोहोचलेला आहे चंचल. 11 धावा दूर आपल्या अर्धशतकापासून. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न, चेंडू या ठिकाणी महागडं पडू शकलं असतं. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. शॉर्ट सिली मिड ऑफ, माफ करा, शॉर्ट फाईन लेगवर 1च धाव प्राप्त झाली. धावसंख्या वाढून झालेली आहे 43 धावा. या षटकामध्ये थोडासा सूर गवसलेला दिसतोय सुधीर यांना. धावांचा पाऊस होत होता अशा क्षणी अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी करताना सध्या तरी दिसत आहेत. बॅटची गडागे, चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने सीमारेषेकडे. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं हरकत नाही या ठिकाणी. मात्र 2 धावा घेण्यापासून थांबू शकणार नाही आणि 2 धावा प्राप्त केल्या.
टप्पर हाच बाहेरून जाणारा हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरून पंचांनी याला वाईड दिलेला आहे. यष्टीचित करण्याचा प्रयत्न होता. 46 धावा फळ्यावरती आलेल्या आहे. आज या ठिकाणी क्रिशिव यांचा वाढदिवस आहे. क्रिशिव वैभवजी नेहारे यांच्या चिरंजीव यांचा पहिला वाढदिवस. मोठा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक 303 नंबरचं टी शर्ट परिधान केलेले सुंदर असं क्षेत्ररक्षण गजानन यांचं. स्क्वेअर लेगला एकच धाव प्राप्त होईल. 47 धावा फलकावरती आलेल्या आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 47 धावा बिनगडी बाद. सुंदर सुरुवात YSW या संघाच्या दृष्टीने आणि थोडंसं चांगलं षटक या ठिकाणी सुधीर यांच्या मार्फत या षटकामध्ये आलेलं. आणि आता गोलंदाजीचा भार जितेश सर यांच्या खांद्यावर आलेला दिसतोय, कारण एक जबाबदारीने गोलंदाजी करतात जितेश सर आणि अचूक टप्प्यावर चेंडू सोडतात आणि त्यांच्याकडे व्हेरिएशन सुद्धा आहे. बघावं लागेल या ठिकाणी आवर घालण्याचा प्रयत्न करेल आणि एखादा ब्रेक तू कसा मिळवता येईल कॉप्स 11 या संघाला बघावं लागेल. आणि YSW या संघाचे दोन्ही आघाडीचे फलंदाज धाकड फलंदाजी करताना दिसत आहेत. आक्रमक फलंदाजी आपल्याकडे असलेल्या कौशल्याचा वापर करत या ठिकाणी चंचल वंजारी हा 14 चेंडूमध्ये 42 धावांवर पोहोचलेला आहे. 6 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी. छोटासा रन मात्र व्हेरायटीज म्हणतो आपण त्याला, वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र त्यांच्याकडे आहेत त्याचा वापर करताना. कटर गोलंदाज पुन्हा एकदा भरपूर वेळ होता फलंदाजाकडे. चेंडू जातोय गलीच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर चौकारा करता. 51 धावा फळ्यावरती आलेल्या. YSW या संघाच्या 51 धावा. मोठा फटका, चेंडू हवेत, मात्र कोणताही क्षेत्ररक्षक यापर्यंत पोहोचू शकला नाही आणि निश्चितच एकच धाव प्राप्त झाली. 47 धावांवर पोहोचलेला चंचल वंजारी आणि या षटकामध्ये थोडासा आवर घातलेला आहे. जो धावांचा पाऊस येत होता त्यावर अंकुश लावताना पुन्हा एकदा हा चेंडू जातोय वाईड लॉंग ऑफला. एकच धाव प्राप्त होईल. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला फटकार. एकच धाव मिळेल. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं होतं आणि सुंदर अशी यष्टीवर फेकी सुद्धा केलेली होती, परंतु आपल्या सुरक्षा सीमारेषेच्या आतमध्ये पोहोचले होते फलंदाज. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न. एक व्हेरिएशन असलेला गोलंदाज ज्यांचं नाव आहे जितेश सर. अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी केली आतापर्यंत. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 54 धावा फळ्यावरती आलेल्या आहे. छत्रपती सेंट्रल
केवळ 2 धावाची आवश्यकता चंचल मंजरी यांना अर्धशतकाकरता आणि गोलंदाजी अविनाश सर. एक वेगळा आणि झेल. पहिली सफलता कर्णधाराला साजेशी अशी गोलंदाजी अविनाश सरांकडून. अविनाश सर स्वतः कर्णधार आहेत संघाचे. त्यांनी सगळं शस्त्र वापरून पाहिले. सुधीर नावाचं शस्त्र वापरून पाहिलं, रमेश नावाचं शस्त्र वापरून पाहिलं, त्यानंतर जितेश आडे नावाचं शस्त्र सुद्धा वापरून पाहिलं. त्यानंतर मात्र स्वतः गोलंदाजी करता आले आणि पहिल्याच चेंडूवर ब्रेक थ्रू प्राप्त करून दिला, ज्याची नितांत आवश्यकता होती कॉप्स 11 या संघाला. आणि पहिला आघाडीचा फलंदाज जो की अर्धशतकापासून केवळ 2 पावलं दूर होता त्याला तंबूचा रस्ता दाखवला. आणि या ठिकाणी 5वं षटक प्रगतीवर असताना 54 धावा फळ्यावरती आलेल्या आहे. नवीन फलंदाज राहुल. राहुल पंचभाई आणि नितीन. राहुल आणि नितीन अशी ही जोडी गोलंदाजी करतात. अविसरांचा हा दुसरा चेंडू. डावखोरे फलंदाज राहुल. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू पायावर आदळला. निश्चितच या चेंडूवर धाव प्राप्त होणार नाही. प्रशंसा करावी लागेल. जेव्हा धावांचा पाऊस वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर करत मोठे तडाखेबंद असे फटके हाणलेले होते, यावेळी मात्र स्वतः पुढे होऊन एक सेनापतीची भूमिका. आतापर्यंत 2 चेंडू सोडले गेले, एकही धाव दिलेली नाही आणि एक फलंदाज बाद केलेला. बरं, आज वेळ होता. चेंडू हवेत आहे, मात्र चेंडू बघावा लागेल. सीमारेषेच्या बाहेर चौकार. राहुल पंचा यांच्या पुढीमधून निघालेला हा फटकार. 58 धावा फळ्यावरती आलेल्या, एक गडी बाद. आणि धावांचा ओघ सतत वाढता ठेवताना पंचांचा इशारा येतोय वाईट. 59 धावा फळ्यावरती आलेल्या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय आणि 6 धावा. आता मात्र चार्ज पूर्ण राहुल यांनी आपल्या हातामध्ये घेतलेला. एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 10 धावांवर पोहोचला हा खेळाडू. सन्माननीय निखिल भाऊ दंडारे यांना विनंती आहे आपण तिथेच थांबावं. पुन्हा एकदा मोठा फटकार आणि चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. मंडळाचे कार्यकर्ते सन्माननीय नितीन भाऊ दंडारे यांना विनंती आहे की आपण त्याच ठिकाणी थांबावं, जेणेकरून आम्हाला मदत होईल. आयोजकांना अशा सूचना आयोजकांच्या वतीने आम्हाला देण्यात आलेल्या आहे. बहात्तर धावा फळ्यावरती आलेल्या आहे. उलट्या हाताने फटकार मारण्याचा प्रयत्न. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी.
निश्चितच आपल्या संघाकरता 3 धावा वाचवल्या. धावसंख्या वाढून झालेली आहे 73 धावा. पहिल्या षटकाचा अखेरचा चेंडू. हो, 22च्या स्वरूपात आलेली आहे ही धाव आताची. अखेरच्या चेंडूवर मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय लॉंग ऑफला. एक धाव निश्चितच गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. बघायचा चेंडू येतोय गोलंदाजाकडे. या दरम्यान दोन्ही गोलंदाजांनी आपल्या संघ करता 2 धावा गोळा केल्या. 5 षटकांचा खेळ पूर्ण. 75 धावा, 1 गडी बाद. या ठिकाणी 7 चेंडू 6 धावांवर खेळतोय नितीन आणि त्यांचे साथीदार. 5 चेंडूमध्ये 16 धावा, 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू सन्मान करण्यास भाग पडलं. या चेंडूचा सन्मान केला. चेंडू जात होता गलीच्या दिशेने. 1 धाव आणि दुसरी धाव सुद्धा. आणि पंचांकडे हलकीशी दाद मागताना दिसत आहे त्या ठिकाणी. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू. पहिला चेंडू सुद्धा अतिशय सुंदर होता, मात्र बॅटची कळा घेतली होती. हा चेंडू तशाच प्रकारचा. प्रशंसा करावी लागेल जितेश सरांची. अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी करताना दिसत आहे. धावांचा पाऊस ज्या ठिकाणी पडतोय त्या ठिकाणी आवर घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी आतापर्यंत होतोय. पुन्हा एकदा चकमा देणारा चेंडू. समजू शकले नाही फलंदाज आणि अंगाला लागून निश्चितच पंचांचा इशारा येतोय लेग बाईटचा. 1 धाव पुन्हा प्राप्त. 78 धावा फळ्यावरती आलेल्या. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली होती. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल. अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी होताना दिसते. मला वाटतं 3ऱ्या पंचांकडे हा निर्णय आलेला आहे. बॅट्समन वापस आला. 3ऱ्या पंचांचा निर्णय नाबाद. YSW या संघाला दुसरा झटका लागलेला आहे. अभि आणि राहुल. आता हे बघावं लागेल किती धावांपर्यंत पोहोचून शकतात आपल्या संघाला.
78 धावा. 6व्या षटकाचा 5वा चेंडू घेऊन येताना जितेश सर. सुंदर गोलंदाजी जितेश सरांची. आतापर्यंत 10 चेंडू सोडले आणि केवळ 9 धावा दिल्या. पुन्हा एकदा हा चेंडू रेंगाळत जातोय मिड विकेटच्या दिशेने. या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी उचलून धरला आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र नकार दिला त्यांच्या सहकार्याने. सुंदर असं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु नकार दिला फलंदाज राहुल यांनी. अखेरचा चेंडू. स्वतःच्या दुसऱ्या षटकाचा अखेरचा चेंडू घेऊन येतात जितेश सर. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो हवेमध्ये. या ठिकाणी क्षेत्ररक्षक एकाच धावेवर पुन्हा समाधान मानावं लागेल आणि 1 धाव. 6 षटक 80 धावा 2 गडी बाद. 6 षटकांचा खेळ पूर्ण. 80 धावा 2 गडी बाद. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 84 धावा. यानंतरचा होणारा सामना छत्रपती रायडर्स विरुद्ध सेंट्रल रेल्वे. दोन्ही संघांनी 11 खेळाडूंची यादी समालोचन कक्षामध्ये आणून द्यावी आणि नाणेफेकीचा कौल घेण्याकरता यावं. यानंतरचा होणारा सामना छत्रपती रायडर्स विरुद्ध सेंट्रल रेल्वे. पुन्हा एकदा त्याच्यावर प्रहार केला. सुंदर झेल. प्रशंसा करावी लागेल. अवी सरांना दुसरी सफलता. स्वतःच्याच गोलंदाजीवर अतिशय सुंदर असा झेल घेतला. स्वतःच्याच गोलंदाजीवर सुंदर असा झेल टिपला आणि तिसरा झटका YSW या संघाला 84 धावांवर. आणि अविनाश सरांना ही दुसरी सफलता प्राप्त केलेली आहे. एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी जितेश सर आणि अविनाश सर या दोघांना सफलता प्राप्त झालेली आहे आतापर्यंत. जितेश सरांनी अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केलेली होती. 2 षटकामध्ये केवळ 11 धावा दिल्या आणि 1 फलंदाजाला बाद केलं. अविनाश सरांनी पहिला ब्रेक थ्रू दिलेला होता आणि दुसरा सुद्धा एक वरचढ अशी दिसत असणारी भागीदारी संपुष्टात आणली. राहुल पंचा नावाचा धाकड फलंदाज. पुन्हा एकदा प्रहार केलेला चेंडू हवेमध्ये सीमारेषेच्या दिशेने. पंचांचा इशारा. षटकार. आल्याच या ठिकाणी आपले इरादे जाहीर करून दिले समीर शर्मा यांनी आणि षटकारांनी स्वागत केलं. 90 धावा फळ्यावरती आलेल्या आहे. अजूनही 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यानंतरचा होणारा सामना सेंट्रल रेल्वे विरुद्ध छत्रपती रायडर्स. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे 11 खेळाडूंची यादी आणून द्यायची आहे. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न. समतोल साधता आला नाही या ठिकाणी आणि पंचांकडे दाद मागत. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रू मध्ये आपल्याच गोलंदाजीवर.
आउट. फलंदाज बाद झालेले आहे. सरळ एसटीवर फेकी. चौथा झटका YSW या संघाला. अक्षरशः बांधून ठेवलेला या दोन्ही गोलंदाजांनी, अभि सर आणि जितेश सर. मधल्या फळीतील गोलंदाज. चारही फलंदाज या दोनच गोलंदाजांनी बाद केलेले. जय कुमेरिया नवीन फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करता आलेले. अखेरच्या केवळ 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. मोठा फटकार, निश्चितच मोठा एक असेल. मिड विकेटच्या वरून षटकार. छान 9 धावा फळ्यावरती. जय कुमेरिया यांनी आल्या आल्याच स्वतःचं खातं षटकाराने उघडलं. पुन्हा अभि डोके यांनी अलगदा खेळून काढलेला फटकार. एकच धाव प्राप्त होईल. अभि डोके यांनी मिड विकेटच्या वरून सुंदर असा षटकार आणलेला होता. 7 षटकांचा या ठिकाणी खेळ पूर्ण होतोय. 97 धावा, 4 गडी बाद. रमेशजी काकडे यांच्या खांद्यावर अखेरचं षटक टाकण्याची काकड. अच्छा, हा, गोलंदाजी करता आलेले राणाजी यांच्या खांद्यावर गोलंदाजीचा भार. रमेशजी उर्फ रमेशजी काकड. अंपायर गोलंदाजी राणाजी करत आहे. थोडंसं करेक्शन करा. या ॲपमध्ये थोडंसं राणाजी संतापे. राणाजी यांच्या खांद्यावर गोलंदाजीचा भार सोपवलेला आहे. बघावं लागेल या ठिकाणी. अभि खेळतो 3 चेंडू 8 धावांवर. मोठा फटकार, चेंडू हवेत. निश्चितच मोठा एक असेल. षटकाराने पुन्हा नवीन गोलंदाज राणाजीचं स्वागत केलं. 103 धावा YSW या संघाच्या फळ्यावरती लागलेल्या. 103 धावा फळ्यावरती लागलेल्या YSW या संघाच्या. शतक पूर्ण झालेलं. बॅटची कळा घेत चेंडू एसटी रक्षकाच्या मागे आणि आज झेल. नो बॉल.
अच्छा सगळे बॉलर सगळे बॉलर पुढची टीम आली ना दोन्ही? पुढच्या टीम आल्या दोन्ही? हा बरोबर आहे. फ्री हिट राहील नो बॉल दिल्यामुळे. सुंदर फटका मारलेला स्ट्रेटला. हा चेंडू जातो या ठिकाणी. सुंदर असं क्षेत्र बघावं लागेल या ठिकाणी. आणि धावची 5वा झटका. सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर अशी गोलंदाजी. यामध्ये रमेशच दाखवला. जितेश सर आता रमेश सर करत आहे ना बॉलिंग. ओके ठीक आहे ठीक. 5वा झटका YSW या संघाला लागलेला. रमेशजी यांचा पुढचा चेंडू सुरेख असा फटका. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. 303 नंबरचं टी शर्ट परिधान केलेल्या खेळाडूंनी निश्चितच सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं. मात्र एसटी रक्षकाकडून योग्य ती मदत न मिळाल्यामुळे या ठिकाणी एकशे 6 धावा फळ्यावरती आलेल्या. 5 गडी बाद. शेवटचे 3 चेंडू. रमेशजी उर्फ अभि यांनी केवळ 7 चेंडूमध्ये तडाखेबंद 16 धावा. पुन्हा एकदा मोठा फटकार मारला. चेंडू हवेत आणि हा झेल आणि 6वा झटका. पुन्हा एकदा बॅटची कळा. चेंडू एसटी मागे गेला. सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव. 107 धावा फळ्यावरती आलेल्या. अखेरचा चेंडू. रमेशजी यांचा सामना करणार नरेंद्र. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न. 1 धाव.
या ठिकाणी छत्रपती रायडर्स या संघाची 11 खेळाडूंची यादी आमच्याकडे आलेली आहे. सेंट्रल रेल्वे यांना विनंती आहे त्यांनी 11 खेळाडूंची यादी आणून द्यावी आणि टॉस करण्याकरता मंचाच्या पुढे यावं. लागलीच सामना सुरू होतोय. या नंतर लगेच वेळेचं भान ठेवत आपण सहकार्य करत चला. एकशे 9 धावा फळ्यावरती आलेल्या आहे YSW या संघाच्या. 110 धावांचा पाठलाग करावा लागेल कॉप्स 11 या संघाला. YSW क्षेत्ररक्षण सजवा ताबडतोब. YSW क्षेत्ररक्षण सजवा. YSW क्षेत्ररक्षण सजवा. YSW क्षेत्ररक्षण. चला पंच अंपायर मैच शुरू कर दो. राहुल सर, यस सर, मैच शुरू कर दो. मैच शुरू कर दो. YSW क्षेत्ररक्षण सजवा. बैट्समैन रेडी है. राहुल सर, यस सर, मैच चालू करो. चलो. YSW क्षेत्ररक्षण सजवा.
जीव ओतण्याचा प्रयत्न करतायत. केवळ 3 चेंडूचा सामना करत 9 धावा 2 चौकाराच्या मदतीने जितेश सर या ठिकाणी संचार ऊर्जा जीव ओतण्याचं काम करतायत कॉप्स 11. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू पंचांनी याला वाईट दिलेला आहे. धावसंख्या वाढून झालेली आहे 17 धावा 4 गडी बाद आणि हे केवळ तिसरं षटक प्रगतीवर आहे. मोठा फटकार आणि निश्चितच षटकार असेल. पंचांचा इशारा षटकार असल्याचा. बऱ्याच वेळेच्या विश्रांतीनंतर एक षटकार आलेला. या ठिकाणी आयोजकांच्या वतीने नो बॉल देण्यात आलेला आहे आणि या चेंडूवर फ्री हिट सुद्धा राहील. पुन्हा एकदा मोठा फटकार आणि रप्पा रप्पा दुसरा चौकार षटकारानंतर. जितेश सरांनी अजूनही सामना सोडले. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न पण चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. वाईड चौकार दिलेला आहे. या ठिकाणी शेवटच्या 4 चेंडूवर रप्पा रप्पा रन आलेले आहेत. 4 मोठे फटकार या चेंडूमध्ये आलेले आहेत. चौकार चौकार षटकार आणि वाईडच्या आधी 4 चौकार आणि 1 षटकार अशा एकंदरीत या षटकारामध्ये 25 धावा आलेल्या आहे. 32 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण 4 गडी बाद. 30 चेंडू 78 धावा. 30 चेंडू 78 धावा असं समीकरण आलेलं आहे. आणि जितेश जी आडे नावाचं वादळ 6 चेंडूमध्ये 23 धावा 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद अजूनही खेळपट्टीवर तळ ठोकून आता या ठिकाणी विचार करावा लागेल. चंचल वंजारी कर्णधार आहेत. गोलंदाजी कोणाला देतोय यावर बरंचसं चित्र स्पष्ट होईल. या एका षटकामध्ये 25 धावांचा पाऊस पाडला आणि कॉप्स 11 या संघामध्ये संचार निर्माण झाला आणि काहीतरी आशा निर्माण झाल्या.
चेंडू रेंगाळत राहिला यष्टीरक्षकाच्या मागे. एक धाव निश्चितच प्राप्त होईल. 33 धावा फळ्यावरती आलेल्या. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी. अभी ये ओवर में एक सिक्स मारते हैं तो आकाश भैया दुर्गे की तरफ से 100 रुपये. कोण मारते तो जितेश सर? कोई भी मारे, दोनों भी मारेंगे तो. दोघा फलंदाजापैकी कोणीही जरी या षटकार आणल्यास 6 धावा खेचल्यास एका चेंडूवर आकाशभाऊ दोडके यांच्याकडून 100 रुपयाचे रोख पारितोषिक. या षटकामध्ये कोणत्याही फलंदाजाने उत्तुंग असा षटकार मारल्यास मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा पंचांचा नो बॉल आलेला. नो बॉल आणि फ्री हिट राहील आता. अरे मेरे को दिया था नो बार. मेरे को इतना क्लीन अप था, उसके बाद भी मेरे को नो दिया था. पता नहीं क्यों दिया. तो मेरे को दिया तो चलता है. पुन्हा षटकाराकरता या ठिकाणी बक्षीस आहे 100 रुपये रोख पारितोषिक. या जोडीने जर कोणी षटकार आणल्यास आणि 100 रुपयाचे रोख पारितोषिक आकाश भाऊ दोडके यांच्याकडून जितेश सरांना 100 रुपयाचे रोख पारितोषिक प्राप्त झालेले आहे. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. याआधी जितेश सरांनी तडाखेबंद असा स्क्वेअर लेगच्या वरून षटकार आणला होता आणि या षटकाराला 100 रुपयाचे रोख पारितोषिक प्राप्त झालेले होते दोडके. त्याचबरोबर आडे सरांचं अर्धशतक जर झालं तर दोडके भाऊ यांच्याकडून 500 रुपयाचे रोख पारितोषिक सुद्धा या ठिकाणी आहेत. बरं, आज बाहेरून जाणारा हा चेंडू पंचांनी याला वाईड दिलेला आहे. 10 चेंडूमध्ये 29 धावा जितेश सरांच्या झाल्या आहे. जर या खेळामध्ये अर्धशतक पूर्ण केल्यास दोडके भाऊंकडून 500 रुपयाचे रोख पारितोषिक अर्धशतकाकरता आणि केवळ 21 धावा दूर आपल्या अर्धशतकापासून. मोठा फटकार आणि षटकार संचार. सेंट्रल रेल्वे प्लेइंग 11 पाठवा आणि टॉस करायला या. छत्रपती रायडर्स यांची प्लेइंग 11 आलेली आहे. सेंट्रल रेल्वे यांची प्लेइंग 11 पाठवा आणि टॉस करायला या.
46 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 4 गडी बाद, केवळ 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि धावांचा पाऊस या ठिकाणी जितेश सरांच्या फलंदाजीमधून दिसतोय. केवळ 11 चेंडूचा सामना केला आणि 35 धावा तडाखेबंद, 3 उत्तुंग षटकार आणि 4 चौकाराच्या मदतीने अजून एक कॉप्स करून किल्ला लढवतायत आणि किल्ला काबीज करण्याचा पूर्ण प्रयत्न या ठिकाणी करतायत. आता मात्र 24 चेंडू 64 धावा असं समीकरण आलेलं आहे आणि जितेश सर केवळ 15 धावा दूर आपल्या अर्धशतकापासून. समीर शर्मा नावाचं वादळ पुन्हा एकदा गोलंदाजी करता येतोय आणि सचिन नावाचं वादळ फलंदाजी करता आहेत आणि त्याहीपेक्षा धुवाधार फलंदाजी करताना जितेश सर. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न होता, समजू शकले नाही फलंदाज आणि यष्टीरक्षक दोनही. निर्धाव चेंडू, प्रशंसा करावी लागेल समीर शर्मा यांची. तेवीस चेंडू 64 धावा. ओहो, मोठा फटकार चेंडू मात्र यावेळी हवेत आणि हा झेल 5वा झटका. इनको कितने निकालना है समझो आपको अगर अंदर जाना है दोघे आले का एका गाडीवर. या ठिकाणी आमचे सहकारी मित्र सांगत आहे पांडे ब्रदर्स यांचे आगमन झालेले आहे. मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. एकाच गाडीवर दोन्ही बंधू आलेत. सेंट्रल रेल्वे यांनी 11 खेळाडूंची यादी आमच्याकडे पोहोचवावी. आता बघावं लागेल या ठिकाणी अविनाश सर आणि जितेश सर आपल्या संघाला कुठपर्यंत घेऊन जातात. 46 धावा फळ्यावरती लागलेल्या 5 गडी बाद. 5वे षटक प्रगतीवर असताना 22 चेंडू 64 धावा. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने निश्चित आल्या चौकाराने स्वागत केलं. क्रॉप्स 50 धावा. क्रॉप्स या संघाच्या 50 धावा फलकावरती लागलेल्या केवळ 5वे षटक सुरू असताना. आल्याच खातं उघडलं चौकाराने फाईन लेगला. पुन्हा एकदा सुंदर असा फटकार, चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेने. एक पाय उजव्या साइडनी उजव्या बाजूने बाहेर काढत जोरदार प्रहार केला त्या चेंडूवर आणि पॉइंटच्या दिशेने गेला हा फटकार. मात्र क्षेत्ररक्षक या ठिकाणी उपस्थित निश्चितच 3 धावा वाचवल्या. समीर विरुद्ध जितेश सर. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि झेल आपल्याच गोलंदाजीवर. धाकड फलंदाजाला बाद केलं.
5 षटकांचा खेळ पूर्ण 52 धावा 6 गडी बाद. आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू. या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं बक्षीस आलेलं आहे. जर या येणाऱ्या 3 षटकामध्ये कॉप्स 11 या संघाने जर 35 धावा एकत्रित केल्या तर पियुष भाऊ जयस्वाल यांच्याकडून 500 रुपयाचे रोख पारितोषिक या ठिकाणी प्राप्त होणार आहे. कॉप्स 11 या संघाला प्रत्येक खेळाडूला 500 रुपयाचे बक्षीस, माफ करा, एक कव्हरला मारलेला फटकार. चेंडू जातो आहे एक धावे करता. जी जोडी या ठिकाणी 35 धावांपर्यंत मजल मारेल, 85च्या 90च्या आसपास पोहोचवेल, या धावफलकाला तर 500 रुपयाचे रोख पारितोषिक या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं बक्षीस. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू, डिल्या हाताने जाणीवपूर्वक सोडलेला, पॉइंटच्या दिशेने याला ढकलला. एक धाव निश्चितच प्राप्त झाली. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न, एक धाव निश्चितच प्राप्त होईल. सेंट्रल रेल्वे टॉस घेण्याकरता यावं. सेंट्रल रेल्वे यांचे कर्णधार टॉस घेण्याकरता येतील. चेंडू जातो आहे फाईन लेगच्या दिशेने, एक धाव निश्चितच प्राप्त होईल. राहुल सुरेख गोलंदाजी करतोय. राहुल पंचा पुढचा चेंडू, राहुल पंचा यांचा सामना करणार सुधीर सर. अखेरचा चेंडू 6व्या षटकाचा. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू, वळण घेणारा चेंडू, एक फिरकी गोलंदाज आहे. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सातवा झटका. सेंट्रल रेल्वेचे कर्णधार राजू पंचलानी यांनी टॉस करण्याकरता यावं मंचाच्या पुढे.
हा सामना लवकरात लवकर आटोपता घ्यावा दोन्ही पंच, कारण आपल्याला 4 सामने खेळवायचे आणि आपल्याला वेळ फार कमी राहिलेला आहे. आता केवळ 2.5 तास, 1:30 वाजता आपल्याला हे क्रीडांगण खाली करून द्यायचं आहे. येणारे सामने कमी षटकाचे होईल याचं सुद्धा भान ठेवायचं आहे. हे क्रीडांगण आपल्याला 1:30 वाजता खाली करून द्यायचं आहे. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू, एकच धाव मिळेल. मोठा फटकार आणि षटकार. प्रशंसा करावी लागेल या ठिकाणी अवी सरांची. अजूनही दमखम सोडलेला नाही. अजूनही या ठिकाणी दमखम सोडलेला नाही. केवळ 5 चेंडूचा सामना करीत 13 धावा फलकावरती लावलेल्या 1 चौकार आणि आत्ता मारलेल्या उत्तुंग षटकाराच्या मदतीने केवळ 7वं षटक प्रगतीवर आहे आणि 64 धावा आणि पुन्हा एकदा मोठा प्रहार. 1 धाव निश्चितच प्राप्त होईल. 65 धावा फळ्यावरती आलेल्या. पुन्हा एकदा मोठा फटकार, निश्चितच चेंडू हवेत आणि मोठा फटकार. प्रशंसा करावी लागेल रमेश सर आणि अविनाश सर. धावांचा पाऊस, धावांचा पाऊस या ठिकाणी. अविनाश सर आणि रमेश सर दमखम. अजून 18 धावा जर या जोडीने 9 चेंडू मध्ये काढल्या तर 500 रुपयाचे रोख पारितोषिक आहेत. आणि सुंदर फटकार, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने बघावं लागेल या ठिकाणी आणि 4 धावा पुन्हा एकदा. बॉल 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 अंपायर बॉल टारगेट दे दिया कि ये नहीं चेस कर देखो तुम ये तो चेस करो. 7 चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता या ठिकाणी. त्या दिशेने वाटचाल करताना कॉप्स. दोन्ही फलंदाज धाकड फलंदाजी करताना रमेश सर खेळतात. 3 चेंडू 11 धावा 1 चौकार 1 षटकार आणि 6 चेंडू मध्ये 14 धावा. अवी सर 1 चौकार आणि 1 षटकार. मोठा फटकार आणि षटकार. 81 धावा. अजूनही सामना सोडलेला नाही. 6 चेंडू 30 धावा. 6 चेंडू 30 धावा. 6 चेंडू 29 धावा. 6 चेंडू 29 धावा. अजूनही सामना सोडलेला नाही या जोडीने. प्रेक्षकांच्या माहिती करता केवळ 6 चेंडू मध्ये 24 धावांची भागीदारी केली या दोनही फलंदाजांनी, ज्यांचं नाव आहे रमेश सर आणि अभी सर.
6 चेंडू 29 धावा. अजूनही क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. अखेरच्या क्षणापर्यंत काही सांगता येत नाही. जीव निर्माण केला विजयाच्या दिशेने वाटचाल करताना. आणि सर्वात महत्वाचा वाटा भागीदारी जर कोणाची राहील या विजयामध्ये तर रमेश सर आणि अवी सर. अजूनही सामना सोडला नाही. दोघांनीही केवळ 10 चेंडूचा सामना केला आणि 31 धावा फळ्यावरती लावलेल्या आहे. आणि भागीदारीचा जर विषय केला तर 6 चेंडूमध्ये या दोघांनी मिळून 24 धावांची भागीदारी केलेली आहे. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि पंचांकडे दाद मागतात. बॅटची कडाके चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलेला आणि एक छोटी मात्र तडाखेबंद फलंदाजी करून एक उत्कृष्ट फलंदाज आपल्या तंबूकडे परत जातोय. 6 चेंडूमध्ये 14 धावा, 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने. त्यामध्ये एक उत्तुंग षटकार ह्या पेंडॉलवर मारलेला आणि अजूनही एक फलंदाज रमेश नावाचं वादळ 4 चेंडू 17 धावा, 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने तळ ठोकून रणांगणामध्ये कायम. आता बघावं लागेल सेंट्रल रेल्वे या संघाचे कर्णधार टॉस करण्याकरता नाणेफेकीचा कौल घेण्याकरता मंचाच्या पुढे येईल. पुन्हा एकदा बॅटची कडाके चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 9वा झटका. अखेरची फलंदाजांची जोडी. पियुष भाऊ यांच्याकडून षटकाराला 100 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी घोषित आहे. सेंट्रल रेल्वे टॉस करण्याकरता या. सेंट्रल रेल्वे टॉस करण्याकरता. एक औपचारिकता बाकी राहिलेली आहे आता. सेंट्रल रेल्वे टॉस करण्याकरता या. लास्ट बॉल. सेंट्रल रेल्वे टॉस करण्याकरता या.